महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वसमत येथील दत्ता चौगले सभागृह सर्वांसाठी खुले करण्याची लहुजी क्रांती मोर्चाची मागणी। वसमत येथील सूरमणी दत्ता चौगले संस्कृती सभागृह हॉल भव्य दिव्य असे नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आले। सभागृहाचे काम टप्प्याटप्प्याने अनेक वर्ष चालले। सभागृह काम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाले, तरी सभागृह हॉल शहरातील सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रमास खुले करण्यात आले नाही। शहरातील सभागृह संबंधी अनेक वेळा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या व तसेच शहरातील विविध संघटनेकडून सांस्कृतिक सभागृह चालू करण्यासंबंधित निवेदन देण्यात आले, तसेच आंदोलने करण्यात आले। परंतु वसमत नगर परिषद दत्ता चौगले सभागृह चालू का करत नाही हे कळायलाच मार्ग नाही। सभागृहात चालू करण्याची मागणी अनेक वेळा झाली, परंतु सभागृह चालू करण्यासंबंधी नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे। संस्कृती सभागृहाचे काम पूर्ण होऊन सुद्धा बंद अवस्थेत असल्यामुळे सभागृह वापरात नसल्यामुळे सभागृहाच्या आवारात गवत उगवली आहे। सभागृहासमोर घाण कचरा दिसून येत आहे। सभागृह सार्वजनिक कार्यक्रमास अद्यापपर्यंत देण्यात आले नाही, परंतु त्याच सभागृहात अनेक शासकीय कार्यक्रम झाले। हे विशेष सूरमणी दत्ता चौगले सांस्कृतिक सभागृह हॉल सर्वांसाठी खुले करण्यात यावे या मागणीसाठी वसमत येथील लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने 3 टप्प्यात आंदोलन सुरू करण्यात आले। यात पहिला टप्पा म्हणून दिनांक 6 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले। दुसरा टप्पा 13 ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच तिसरा टप्पा 20 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या वेळी जिल्हा प्रभारी गोपीनाथ केदारे, लखन चव्हाण, सुनील गायकवाड, भास्कर सूर्यवंशी, तातेराव खाडे, देवा माने आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी मुनिरुद्दीन फारुकी, वसमत, हिंगोली। सांगा। आज लहुजी क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी आणि गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी वसमत शहरात रस्ता रोको करण्यात आलेला आहे। मी लखन चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टीचा युवा प्रदेश अध्यक्ष। आज आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जे शहरामध्ये रस्ता रोको केलेला आहे याचं कारण हे आहे की आमच्यासोबत, आमच्या समाजासोबत या ठिकाणी भेदभाव झालेला आहे। म्हणजेच या ठिकाणी जे सूरमणी दत्ता चौगुले सभागृह नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात आलं होतं, नगरपालिका ही कुठल्या एका व्यक्तीची नसते, ती सर्व जनतेची असते आणि सर्वसामान्यांची असते। आणि त्या नगरपालिकेचं जो जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तर असा कार्यक्रम आम्ही घेणार होतो, तर या ठिकाणी आम्ही रीतसर असा प्रशासनाला अर्ज केल्यानंतर इथल्या प्रशासनानं आम्हाला लेखी उत्तर दिलं की हे जे सभागृह आहे त्या सभागृहाचा लिलाव झालेला नाही आणि त्याचं उद्घाटन झालेलं नाही, म्हणून हे सभागृह तुम्हाला कार्यक्रमासाठी देता येत नाही असा लेखी पुरावा माझ्याकडे आहे। मग आम्ही त्या ठिकाणी त्या लेखी पुराव्याला पाहिल्यानंतर त्या सभागृहामध्ये आमचे कार्यकर्ते गेले असता त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होते, म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि घेऊ दिल्या जात आहेत। तर प्रशासनाचा जो हा व्यवहार आहे म्हणजे एका विशिष्ट माणसांना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ द्यायचा आणि फुले शाहू आंबेडकरांचे चळवळीत काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ द्यायचा नाही। हा जो तुझा भाव आहे हा तुझा भाव नसून हा जातीवाद आहे, म्हणून या जातीवादाच्या विरोधामध्ये आम्ही सलग हे 3ऱ्या टप्प्यातलं आंदोलन करत आहोत। पहिला टप्पा आम्ही तिथल्या सीओना रीतसर असं निवेदन दिलं। दुसरा टप्पा आम्ही 13 तारखेला धरणे आंदोलन केलं, तरी त्या सीओचे डोळे उघडत नाहीत, म्हणून आज आम्हाला रस्ता रोको करावा लागला। हा रस्ता रोको आम्ही संविधानिक मार्गानं आणि कायद्याच्या चौकटीत राहून केलेला आहे। जर आजही या सीओचे डोळे उघडले नाही तर आम्ही या सीओना थेट आता कोर्टामध्ये बोलून घेणार आहेत, कारण की त्याच सीओनं आम्हाला लेखी पत्र दिलेले आहेत की कार्यक्रम घेता येत नाहीत आणि त्याच सभागृहामधले आमच्याकडे फुटेज आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे व्हिडिओ आहेत की त्या सभागृहामध्ये नाच गाण्याचे कार्यक्रम होत आहेत, दुसऱ्या संघटनांचे कार्यक्रम होत आहेत। मग हा जो भेदभाव आहे हा भेदभाव कशासाठी तुम्ही करत आहात हा प्रश्न आम्ही त्यांना कोर्टामध्ये घेणार आहोत। कोर्टामध्ये बोलून त्यांच्यावर आता आम्ही जी
कायदेशीर कार्यवाही होईल. जे कायदेशीर कलमा लागतील त्या कलमांना त्यांना समोर जावं लागणार आहे आणि पुढचा सगळा आता त्यांच्यासोबत आमचा जो व्यवहार होईल तो कोर्टातच होणार. म्हणून सभागृह जर आजचा खुलं झालं नाही तर आपलं पुढचं पवित्र काय असणार? आम्ही आता कोर्टात जाणार आहोत. याच्यानंतर आम्ही आता कोर्टात जाणार आहोत. प्रशासनाचे सगळे लेखी पुरावे आहेत वसमत नगर परिषदेचे आम्हाला आलेले स्वतःहून आमच्या संघटनेला. त्याच्यामध्ये आम्ही रीतसर दिलेले सगळे पुरावे आहेत. याच्यामध्ये आम्ही रीतसर दिलेलं आहे. बघा, या सभागृहामध्ये फोटो आहेत, हे बॅनर लागलेले आहे सभागृहाच्या बाहेर आणि मदत कार्यक्रम होत आहेत त्याचे फोटो आमच्याकडे आहेत, त्याचे व्हिडिओ पण आहेत. पण याच्यावर व्हिडिओ छापता येत नाही, ते आम्ही कोर्टामध्ये सादर करू. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.